नमस्कार. आपण पाहत आहात IBN जनमत न्यूज. प्रहारचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू. आमदार स्थानिक विकास निधी खर्च करण्याची मागणी. सांगोला विधानसभा लोकप्रतिनिधी यांनी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तात्काळ शासन निर्णयानुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत निधी खर्च करावा या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना सांगोला तालुका यांच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू असल्याची माहिती प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन तालुका अध्यक्ष सतीश देडवाग यांनी दिली आहे. दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी प्रतिवर्षी 30 लाख रुपये निधी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत खर्च करण्याची तरतूद असूनही सांगोला विधानसभा लोकप्रतिनिधी यांनी गेल्या 5 वर्षात निधी खर्च केला नसल्यामुळे प्रहार आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. सदर आंदोलनास मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित असून प्रहार जनशक्ती तालुका अध्यक्ष नवीद पठाण, तय्यब बागवान, दादा खडतरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित आहेत. दिव्यांग बांधवांच्या मागण्यासाठी पाठिंबा म्हणून RPI तालुका अध्यक्ष खंडू सातपुते, किशोर बनसोडे, युवक नेते महादेव कांबळे, विनोद रणदिवे, जगन्नाथ साठे आदींनी उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना खंडू तात्या सातपुते म्हणाले की दिव्यांग बांधवांचा निधी खर्च न केल्याबद्दल याचा आम्ही निषेध करतो, तरी तात्काळ सदर निधी खर्च करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. IBN जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.